नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। झटपट आणि प्रत्येक घासाला चविष्ट ट्विस्ट देणारं काहीतरी बनवायचं आहे। मग आजचा हा लसूण भात शेवटपर्यंत नक्की बघा। खमंग लसणाची फोडणी आणि साध्या भाताची भन्नाट जोडी तुमच्या जेवणाची मज्जाच बदलून टाकेल। आणि सगळ्यात खास म्हणजे रात्रीचा उरलेला भातसुद्धा इतका टेस्टी बनेल की सगळे पुन्हा पुन्हा वाढून मागतील। लसूण भात करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर तो आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या रोजच्या वापरातील कोणताही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। तर आता मी स्वच्छ धुवून घेते। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून ठेवलेलं आहे। तर आपल्याला हे 20 मिनिटं भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवूया। 20 मिनिटानंतर मी तो भिजवलेला तांदूळ कुकरमध्ये काढून घेतलेला आहे, कारण मी कुकरमध्ये शिजवणार आहे। तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आपलं 1 वाटी तांदूळ होता त्याच्या 1.5 पट म्हणजे 1.5 वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। तुम्ही जर हा भात जर पातेल्यात शिजवणार असाल तर तुम्ही 1.5 वाटी ऐवजी 2 वाटी पाणी वापरा। यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आपल्याला आणि अर्धा चमचा तूप घालायचं आहे। तुपामुळे आणि लिंबूमुळे आपला भात एकदम सुट्टा असा होतो, मऊसूत शिजतो। आता याला झाकण लावून 1 शिट्टी काढून घेते। कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे। आता याचं झाकण काढण्याइतपत हा थंड झालाय, पण आता आपल्याला यातील भात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। भात प्लेटमध्ये काढूया। भात आपला खूप छान असा शिजलेला आहे आणि आता आपल्याला हा भात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। भात आपला पूर्णपणे थंड झालेला आहे। 2 लहान गड्डे मी सोलून घेतलेले आहेत लसणाचे। तर आता आपल्याला हा लसूण ठेचून घालायचा नाही, तर हा कट करून घालायचा आहे। त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने मी छोटे छोटे काप करून घेते। लसूण कट करून घेतलेला आहे। आता लसूण भात कसा करायचा ते बघूया। फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा बटर घालूया। तुम्ही तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता। आता लगेचच आपल्याला यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे आणि हा लसूण आपल्याला छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचा आहे, छान आता भाजून घ्यायचा। लसूण छान सोनेरी रंगावरती भाजला की यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आहे, की तुम्ही आवर्जून घाला, यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते। हे सुद्धा आपल्याला मिनिटभर तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। आता लगेचच यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत आणि आपल्याला हे दोन्ही पण आता छान असं भाजून घ्यायचं आहे। कांदा छान भाजला की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। ती सुद्धा आपल्याला मिनिटभर यामध्ये परतून घ्यायची आहे। आता लगेच आपल्याला यामध्ये भात घालून घ्यायचा आहे। रोज रोज आपल्याला त्याच प्रकारचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा भात तुम्ही करून बघा, खूप छान लागतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। भात शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, म्हणून आता जपूनच घालायचं आहे। अर्धा चमचा मिरेपूड घालायचे, यामुळे भाताला खूप छान टेस्ट येते आणि अर्धा चमचा लिंबूचा रस आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला यासाठी ताजा भात सुद्धा करण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही शिळ्या भातापासून सुद्धा अशा प्रकारचा लसूण भात करू शकता। यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही घालून बघा, खूप छान भात लागतो। आणि 1 मिनिटभर आपल्याला हे आता हलवून घ्यायचंय। भात जर गरम गरम तुम्ही यामध्ये घातला तर भाताचे तुकडे होत पडतात, भात पूर्णपणे तुटतो। म्हणून भात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला अशी फोडणी घालायची। जास्त असं हलवायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा भात हलवून घ्यायचा आहे। चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिटभर मी छान असा भात परतून घेतलाय।
आता आपण गॅस बंद करूया. भात आपला तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, तर तोंडाला चव आणण्यासाठी अशा प्रकारचा लसुणी भात तुम्ही करून बघा. तुमचं मनही भरेल आणि पोटही भरेल, इतका छान हा भात होतो. तर अशा प्रकारचा लसुणी भात तुम्ही एकदा करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.